नमस्कार। तर इथे माझ्याकडे एक रेडिओमीटर, एक बल्ब आणि एक स्विच आहे। हा स्विच दाबताच बल्ब सुरू होऊन त्याच्या प्रकाशाने रेडिओमीटर मधील ब्लेड्स फिरायला लागतात। परंतु फक्त यावर प्रकाश पडल्याने ते ब्लेड्स कसे काय फिरू लागतात तर चला जाणून घेऊयात। तर आपण नीट निरखून पाहिल्यास असे लक्षात येते की या ब्लेड्सची एक बाजू ही काळी आहे आणि एक पांढरी आहे। आणि आपल्याला हे माहितीच आहे की काळा पृष्ठभाग हीट जास्त ॲब्सॉर्ब करतो आणि पांढरा पृष्ठभाग हीट जास्त रिफ्लेक्ट करतो। त्यामुळे प्रत्येक ब्लेडच्या एका बाजूने हीट ॲब्सॉर्ब होत असते तर दुसऱ्या बाजूने रिफ्लेक्ट होते। त्यामुळेच ब्लेड्स फिरू लागतात। याला लाईट मिल किंवा एका प्रकारचे हीट इंजिन देखील म्हटले जाते। रेडिओमीटरचा शोध हा केमिस्ट सर विलियम क्रूज यांच्या सन 1873 सालच्या एका केमिकल संशोधनातील शोधाचा एक भाग आहे। हे आजही एक शैक्षणिक खेळणे म्हणून बनविले व विकले जाते। तर आशा करतो तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल। धन्यवाद।